आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विटा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षाला जाहीर पाठिंबा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सांगली जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळी, संग्राम नाना देशमुख, किसनराव जानकर, ॲडव्होकेट संदीप मुळी, महेश कुपाडे, निवास घोडगे, सतीश बाबर, संतोष जाधव सर, हरी माने, सचिन मेटकरी, निलेश चोथे, सुवर्णा पाटील, अमृता कुपाडे, प्रतिभा काटकर, भूमी कदम, नानासाहेब मंडलिक, हनुमंत सूर्यवंशी, महादेव नलवडे, विनोद सूर्यवंशी, प्रशांत तारळेकर, मंदार वरुडे, धनंजय टेके, जयश्री जाधव, योगिता चोथे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी कीर्ती नाईकनवरे। नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी विटे शहराच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज या ठिकाणी होतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब पक्षाचा जाहीर पाठिंबा या शिवसेनेच्या पॅनलला देण्याचा निर्णय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मुळीक बापूंनी घेतला आहे। मी सुरुवातीला आमच्या शिवसेनेच्या सर्व पॅनलच्या वतीनं, सगळ्या उमेदवारांच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं मी मुळीक बापू आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सर्व सभासदांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानेन। तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या वेळेला एक योग्य भूमिका घेण्याचा सर्व निर्णय घेतला। कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय संजय बापू, खऱ्या अर्थानं आम्ही बरेच दिवस त्यांची वाट बघतोय की ते बरोबर असावेत, खांद्याला खांदा लावून काम करावं असे आमचे संग्रामदादा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। सुशांत भाऊ देवकर या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय समाज कल्याण विभागाचे माजी सभापती किसनराव जानकर या ठिकाणी उपस्थित आहेत। माझे सहकारी मित्र आदरणीय संदीपदादा मुळी या ठिकाणी उपस्थित आहेत। कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित सचिन मेटकरी असतील, अमित मित्र असतील, आमचे जुने मित्र हरिभाऊ माने असतील, प्रतिभाताई काटकर असतील, भूमी कदम, कुपाडेताई, विनय अण्णा, राष्ट्रवादी पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष सुवर्णाताई पाटील कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, नाना मंडलिक या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळेच या पक्षाचे पदाधिकारी, तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी प्रथम आभार मानतो। मला असं वाटतं की बापूंनी 4-5 दिवस किंवा गेल्या 10-15 दिवसामध्ये अनेक गोष्टींचा आढावा घेतलेला असेल आणि खऱ्या अर्थानं ह्या शहरामध्ये कोण विकास करू शकतं, कुठलं पॅनेलचे नगरसेवक काम करू शकतात आणि खऱ्या अर्थानं ह्या ग्रामीण भागात, ह्या शहरातल्या जनतेला कोण न्याय देऊ शकतं, ही भूमिका त्यांनी सगळा सारासार विचार करून चांगलं पॅनेल कुठलं आहे आणि विजयाप्रत कुठलं पॅनेल पोचतंय, सत्तांतराची जी विटे शहराची मानसिकता आहे त्या मानसिकतेला मुळीक बापूंनी पाठिंबा देण्याचा आणि या पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असं म्हणलं तरी काय होणार नाही। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।